नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत इंग्लिश मधलं ग्रामर, जे की खूप महत्त्वाचं आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, समजावून घ्या आणि 1 मार्क आपला हा पक्का करून घ्या। मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे ॲड अ क्वेश्चन टॅग किंवा ज्याला आपण टेल टॅग असंही म्हणतो, म्हणजेच मराठीत त्याला प्रतिप्रश्न असे म्हणतो। 8वी 9वी 10वी 11वी 12वी अगदी MPSC ला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो आणि अगदी सोपा आहे। याच्यामध्ये तुम्हाला खूप ताण घ्यायचं काम नाही। व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजणार आहे। तर बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग करताना पहिल्यांदा आपण काय करतो, तर ते वाक्य अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे पाहायचं। नॉट असेल तर ते नॉट, नेव्हर, नथिंग अशा गोष्टी जर असतील तर ते वाक्य निगेटिव्ह आहे आणि मग त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग काय होतो, पॉझिटिव्ह होतो, अफर्मेटिव्ह होतो, म्हणजे त्यातलं नॉट काढून टाकत असतो। दुसरी गोष्ट, त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का पाहायचं। हेल्पिंग वर्ब कुठले आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड ही हेल्पिंग वर्ब आहेत। मग ती आहेत का पहिली पाहायची। त्यानंतर दुसरं बघायचं की त्या वाक्याचा कर्ता नाऊन आहे का प्रोनाऊन, कारण तो हे मॅटर करतो। ॲड अ क्वेश्चन टॅग करताना आपण नाऊन न वापरता त्या नामाच्या ऐवजी सुटेबल अशा प्रकारचं प्रोनाऊन त्याला वापरत असतो। तर एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅग आपण सहज करू शकतो। मित्रांनो, आता ॲड अ क्वेश्चन टॅग करताना काय करावं लागणार, आपण कशा पद्धतीनं करतो, तर पहा, पहिल्यांदा तुम्हाला वाक्य आहे तसं लिहायचं आहे, काही करायचं नाही, जसंच्या तसं सेम टू सेम वाक्य लिहायचं आहे आणि फुल स्टॉप काढून त्या ठिकाणी कोमा द्यायचा आहे। कोमा दिल्यानंतर परत काय करायचं, आपण वाक्य अफर्मेटिव्ह आहे का पाहायचं। जर अफर्मेटिव्ह असेल तर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह केला जातो। आता निगेटिव्ह मध्ये लिहिताना पण आपण त्या वाक्यातील जे हेल्पिंग वर्ब असेल त्या हेल्पिंग वर्बला नॉट हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये लिहितो। कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म। तर आपल्याला सगळ्या सहाय्यकारी क्रियापदांची कॉन्ट्रॅक्ट फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला पुढे देणारच आहे। आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, वाक्याचा कर्ता हा सर्वनामाच्या स्वरूपात लिहून शेवटी क्वेश्चन मार्क देतो। आता जर वाक्य निगेटिव्ह असेल, म्हणजे ज्यात नॉट, नेव्हर, नथिंग असेल, तर ते वाक्य निगेटिव्ह आहे। मग अशा निगेटिव्ह वाक्याचं ॲड अ क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, ज्याला नॉट लावलेला आहे त्याच्या अगोदरचं हेल्पिंग वर्ब वाक्याच्या नंतर कॉमा देऊन हेल्पिंग वर्ब लिहायचं आणि त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता लिहायचा। आता जर त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर मग त्यावेळेस आपण काय करतो, क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डिड वापरतो। आता डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, डिड कधी वापरायचं, तर लक्षात घ्या, जर त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं V1 असेल, म्हणजे पहिलं रूप असेल, तर आपण डू वापरायचं आहे। जर त्या पहिल्या रूपाला एस किंवा ES हा प्रत्यय लागला असेल तर डज वापरायचं आणि जर त्याच्यामध्ये V2 असेल, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, ज्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो, तो जर असेल तर आपण त्या ठिकाणी डिड हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे नियम वापरत असतो। आता यानंतर आपण त्या सहाय्यकारी क्रियापदांचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म बघूया आणि वाक्याचं ॲड अ क्वेश्चन टॅग कसा करतात ते पाहूया। आता आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, आपल्याला असे जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आले तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अशा पद्धतीने लिहायचा, त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता लिहायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचा। काय काय आहेत बघूया आपण। एमचा क्वेश्चन टॅग होतो आरंट, इजचं होतं इजंट, आरचं होतं आरंट, वॉचचं वॉजंट, वेअर वेअरंट, हॅव हॅवंट, हॅज हॅझंट, हॅड हॅडंट। इथं महत्वाचं आपण मित्रांनो फसतो कुठं, जर वाक्यामध्ये एम असेल तर एमचा ॲड अ क्वेश्चन टॅग होतो आरंट आय, आरंट आय। त्याचबरोबर आपण काही मॉडेल ऑक्झिलरी या ठिकाणी इकडे घेतलेले येतं। विलला सुद्धा आपण फसतो, शालला सुद्धा फसतो। विलचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होतो विलचा ओंट, ओंट म्हणजेच विल नॉट। परत शालचा होतो शँट, शँट म्हणजेच शाल नॉट। त्यानंतर कॅनचा होतो कॅनॉट, वुडचा होतो उडंट, डूचा होतो डोंट, डजचा डझंट, डिडचा डिडंट आणि कुडचा होतो कुडंट। आणि हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये लिहिताना आपण स्पेलिंग लिहून एन लिहून त्याच्यानंतर कॉमा देतो आणि पुढे टी लिहितो आणि सगळ्यांच्या नंतर कर्ता हा प्रोनाऊनच्या स्वरूपामध्ये लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा, त्यानंतर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग होतो। तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे मित्रांनो, स्पेलिंग सहित लक्षात ठेवणं आहे आणि असं जर केलं तर तुम्हाला नक्कीच 1 मार्क मिळून जाणार आहे। आता काही वाक्य बघूया। मित्रांनो, आपण आता या ठिकाणी वाक्य घेतलेली आहेत आणि वाक्यांचं ॲड अ क्वेश्चन टॅग कसं होतं ते पाहूया। पहिलं वाक्य आहे आय एम अ टीचर। आय एम अ टीचर, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे एम,
तर ॲम आणि वाक्यामध्ये नॉट नाही म्हणजे वाक्य आहे अफर्मेटिव्ह. आपण सगळी वाक्य अफर्मेटिव्ह घेतलेली, कुठेही निगेटिव्ह वाक्य घेतलेली नाही. यांचा ॲड क्वेश्चन टॅग होतो निगेटिव्ह. कसं झालं बघा, वाक्य आहे तसं लिहिलं, इथं कॉमा दिला, आरंट आय, ॲमचं काय झालं, आरंट आय झाला. दुसरं वाक्य घेतलं आपण, ही इज अ स्टुडंट, इथे हेल्पिंग वर्ब आहे इज आणि वाक्य आहे अफर्मेटिव्ह. वाक्य आहे तसं लिहिलं, फुल स्टॉप काढला, कॉमा दिला, इजचा ॲड क्वेश्चन टॅग होतो इजंट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये, आणि ही आपण जो करता आहे तसा दिला, त्यानंतर क्वेश्चन मार्क दिला. थर्ड सेंटेन्स आहे दे आर प्लेयर्स, इथं हेल्पिंग वर्ब आहे आर, वाक्य अफर्मेटिव्ह आहे, आरचा ॲड क्वेश्चन टॅग आरंट होतो. वाक्य आहे तसं लिहिलं, कॉमा दिला, आरचं आरंट केलं आणि जो सर्वनाम होता तो सर्वनाम करता दिला आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे राजू वॉज अ डान्सर, इथे हेल्पिंग वर्ब आहे वॉज, वाक्य अफर्मेटिव्ह आहे, वाक्याचा करता आहे राजू, राजू हे प्रॉपर नाउन आहे. तर आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करताना राजू हा मुलगा असेल तर त्याच्यासाठी ही हे सर्वनाम वापरायचं आहे. वॉजचा ॲड क्वेश्चन टॅग होतो वॉजंट आणि राजूसाठी आपण वापरलं ही, त्यानंतर दिला क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य आहे गर्ल्स वेअर प्लेइंग, इथं हेल्पिंग वर्ब आहे वेअर, राजू वॉज अ डान्सर, तर वॉजचा ॲड क्वेश्चन टॅग होतो वॉजंट, राजू प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे तर त्याचं प्रोनाऊन येतं ही. त्यानंतर पुढचं वाक्य आहे गर्ल्स वेअर प्लेइंग, त्याचा ॲड क्वेश्चन टॅग होतो वेअरंट दे, गर्ल्स हे अनेक वचनी नाऊन आहे, त्याचं प्रोनाऊन होतं दे, वेअरचं होतं वेअरंट. त्यानंतर पुढचं वाक्य आहे राणी वॉज डान्सिंग, तर इथं राणी हा प्रॉपर नाऊन आहे, त्यानंतर वॉज हेल्पिंग वर्ब आहे, वॉजचा ॲड क्वेश्चन टॅग होतो वॉजंट आणि राणीसाठी शी वापरलं जातं. आय हॅव अ पेन, हॅवचा ॲड क्वेश्चन टॅग होतो हॅवंट, आय आहे असंच. त्यानंतर दे हॅव बुक्स, त्यांच्याकडे पुस्तक आहेत, इथं हॅवचं हॅवंट होतं आणि दे आहे दे नंतर क्वेश्चन मार्क. त्यानंतर शेवटचं आहे तारा हॅज अ कॅट, इथं तारा हा प्रॉपर नाऊन सब्जेक्ट आहे, हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे, हॅजचं होतं हॅझंट आणि ताराचं होतं शी. त्यानंतर पुढची वाक्य आपण इकडे बघूया, ही हॅड अ हाऊस, तर इथं हॅडचा ॲड क्वेश्चन टॅग होतो हॅडंट. पुढचं वाक्य आहे आय शॅल गो, शॅलचा ॲड क्वेश्चन टॅग होतो सँट आय, त्यानंतर ही विल राईट, विलचा होतो ओंट, त्यानंतर वाक्याचा करता ही आणि क्वेश्चन मार्क. सी कॅन डू, कॅनचा ॲड क्वेश्चन टॅग होतो कांट, शी, त्यानंतर क्वेश्चन मार्क. राजू राईट्स अ लेटर, या वाक्यामध्ये जर बघितलं तर इथं हेल्पिंग वर्ब नाही, तर क्रियापदावरून आपण हेल्पिंग वर्ब घेत असतो. इथं राईट्स आहे म्हणून आपण डझंट घेतलं आणि पुढं ही राजूसाठी ही हे सर्वनाम वापरलं, क्वेश्चन मार्क दिला. त्यानंतर पुढं पण असंच वाक्य आय प्ले अ गेम, इथं पण हेल्पिंग वर्ब वापरलेलं नाही, प्ले हे क्रियापदाचं V1 आहे आणि V1 असल्यामुळे आपण या ठिकाणी डू वापरलं, त्याला निगेटिव्ह केलं, डोंट आय क्वेश्चन मार्क. त्यानंतर शेवटचं वाक्य आहे सी रोट अ सॉन्ग, सी रोट अ सॉन्ग, या ठिकाणी पण हेल्पिंग वर्ब नाही, तर रोट हे V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि याच्यामुळे आपण काय करतो तर डिड वापरतो, डिडला निगेटिव्ह करतो डिडंट, त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट आहे तो शी, डिडंट सी क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ॲड क्वेश्चन टॅग करतो. 1 मार्काला हा ॲड क्वेश्चन टॅगचा प्रश्न असतो, तर नक्की व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित पाहायला त्याबद्दल धन्यवाद. समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.